पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या रानभाज्या मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यातल्या त्यात प्रामुख्याने सगळीकडेच उपलब्ध असतात ती ही अळूची पानं, जी लोह, आयर्न, फायबरने परिपूर्ण आहेत. या पानांची आपण अळूवडी, अळूची भाजी बऱ्याचदा बघितली आहे आणि खाल्ली पण आहे. आज आपण बनवत आहोत गुजरात स्पेशल पाथरावडी, जी महिनाभर टिकते, अतिशय कुरकुरीत असते. आणि हो, तुम्हाला जर अळूवडी वाफवायचा कंटाळा येत असेल तर आजची ही पद्धत खास तुमच्याकरिताच आहे. कारण महाराष्ट्रीयन पद्धतीसारखीच बनवायला बऱ्यापैकी सेम असली तरी देखील काही स्टेप्स यामध्ये कमी आहेत, ज्यामुळे ही वडी बनवायला अतिशय सोपी वाटते, कमी वेळ खाऊ वाटते. अजिबात तेलकट न होणारी, महिनाभर टिकणारी ही अळूवडी खमंग खुसखुशीत कशी बनवायची तेच बघूयात. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच या कुरकुरीत अळूवडीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला थोडीशी मोठ्या साईजची रेग्युलरचीच अळूची पानं लागणार आहे. अळूच्या पानांमध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे पांढरा अळू आणि दुसरा म्हणजे थोडासा चॉकलेटी देठ असलेला अळू. तर चॉकलेटी देठांवाला अळू असतो ना, तर तो अळूवडीचा असतो. सोबतच या अळूवडीच्या पानांवर बघा मी पाणी ओततेय, तर हे पानं अजिबात ओले होत नाहीये, लगेच पाणी सटकतंय. म्हणजेच ही पानं जास्त मौसूत नाहीये, कारण ही अळूवडीची आहेत. यामुळे ना आपली वडी खूप छान अशी कुरकुरीत तयार होते. याच्या उलटच भाजीचा जो अळू असतो ना, तो पांढरट देठांचा असतो. त्यावर वॅक्सचं प्रमाण कमी असल्यामुळे ती पानं पटकन ओलसर होतात आणि यामुळे आपल्या वड्या देखील लवकर नरम पडतात. ही पानं मी स्वच्छ धुवून पाणी निथळण्याकरिता साईडला ठेवली आहे. तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा ओवा आणि उन्हाळ्यामध्ये तुमच्यासोबत चिंच पावडरची रेसिपी शेअर केली होती बघा, त्यातीलच 1 चमचा चिंच पावडर घेतली. याऐवजी तुम्ही चिंचेचा अगळ देखील वापरू शकता. 1 गुळाचा खडाही घातला. मिक्सरचं झाकण लावूयात आणि हे अजिबात पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेऊयात. पाणी का घालायचं नाही हे तुम्हाला मी पुढे सांगते. आपलं साधंसं वाटण तयार झालं. आता पीठ भिजवायला घेऊयात. त्याकरिता 2 वाटी बेसन पीठ घेतलं. तर हे प्रमाण 10 अळूच्या पानांकरिता अगदी अचूक आहे. हे पीठ वजनी प्रमाणात बघायला गेलं तर 350 ग्रॅम आहे. आता यामध्येच लगेचच हे वाटण घालायचं. वाटण बनवत असताना मी यामध्ये चिंच घातली, कारण अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ॲक्सलेट असतं. यामुळे वडी खाताना खास सुटू शकते. असं होऊ नये म्हणून चिंचेचा रस किंवा लिंबाचा रस आवर्जून घाला. यासोबत काही सुके मसाले देखील घेतले, जसं की पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, कलरकरिता अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि सोबतच थोडेसे पांढरे तीळ. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेतलंय, ते बेसन पीठ भिजवण्याकरिता. आपल्याला हे बेसन पीठ ना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घट्टसर भिजवून घ्यायचे, कारण आपण ही वडी वाफवून न घेता डायरेक्ट तळणार आहोत. त्यामुळे आपलं पीठ जेवढं घट्टसर असेल तेवढी आपली वडी कुरकुरीत तयार होईल. सोबतच कट करणं देखील जास्त सोपं पडेल. त्यामुळेच तर मी तुम्हाला वाटण जे आहे ते कोरडंच दळून घ्यायला सांगितलं होतं, जेणेकरून तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल. तर बघा, जास्तीत जास्त साधारणतः या स्वरूपाचं मी हे पीठ खूप छान असं घट्टसर भिजवून घेतलंय. आता हे तुम्हाला शक्य असल्यास थोडंसं फेटून घ्या, यामुळे याचा रंग फिकटसर पांढरट होईल आणि आपलं हे पीठ अजून जास्त फुलेल. आता सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, यामुळे टेस्ट जास्त छान येते. पूर्णतः ऑप्शनल आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालं. आता तुमच्याकडे वेळ असेल तर हे भिजण्याकरिता साईडला ठेवा किंवा लगेचच अळूवडी बनवायला घ्या. तर बघा, धुतलेली पानं मी व्यवस्थित अशी कोरडी करून घेतली आहे. आता याचं जे देठ आहे ना, म्हणजे हा देठाच्या साईडचा भाग जो खूपच कडक आहे, म्हणजे याला शिरा देखील तुम्ही म्हणू शकता, तो आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने. यामुळे आपला रोल अगदी घट्टसर बांधला जाईल. अळूवडी तेलात गेल्यानंतर सुटणार नाही. आता जास्त जाड असलेल्या शिरा तर कापून घेतल्या, पण ज्या बारीक शिरा होत्या ना, त्या देखील आपल्याला लाटण्याच्या मदतीने अशा प्रेस करून द्यायच्या. यामुळे त्या शिरा देखील सॉफ्ट होतील, वाफवल्यानंतर देखील पटकन शिजल्या जातील. सेम पद्धतीने संपूर्णच पानं आपल्याला तयार करून घ्यायची. आता नंतर सर्वात मोठं पान घ्यायचं आणि त्याला अशा पद्धतीने बेसन पीठ हे लावून घ्यायचं. जी उलट बाजू असते ना, त्याच साईडने बेसन पीठ लावायचे, कारण पानाची जी सुईची बाजू असते, म्हणजे डार्क हिरव्या रंगाची बाजू असते, त्या साईडने काय पीठ लागलंच जाणार नाहीये. आता हे पीठ ना आपण घट्टसर भिजवलेलं असल्यामुळे
थोडासा लावायला त्रास होतो, तर काय करायचं, असं अंगठ्याच्या मदतीने पीठ घ्यायचं आणि हे पीठ आतून बाहेरच्या साईडने लोटायचं. बघा किती सहजतेने अगदी एकसारखं व्यवस्थित पसरलं जातंय. मस्त अशी पातळ लेयर दिली जातीये. आता अगोदरचं पान तुम्ही पाहिलं असेल, त्याची निमुळती बाजू ही आपल्या विरुद्ध साईडने होती. तर आता दुसरं जे पान घेणार आहोत ना, त्याची निमुळती बाजू आपल्या साईडने ठेवायची आणि याला देखील सेम पद्धतीने उलट बाजूनेच तयार करून घेतलेलं हे बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं. हे मिश्रण लावत असताना थोडंफार पान फाटलं तरी देखील चालतं, काहीच फरक होत नाही. फक्त व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने एकावर एक पान ठेवून तुम्ही हा घट्टसर रोल तयार करून घ्या. जास्तीत जास्त पानांचा रोल तयार करायचा, जेणेकरून आपल्या वडीला लेअर देखील तेवढ्याच जास्त पडतात, वडी दिसायला छान दिसते. तर बघा व्हिडिओत दाखवतीये त्या पद्धतीने 5 आळूच्या पानांचा मी हा घट्टसर रोल बनवून घेणार आहे. 3 पानं मी एकावर एक ठेवल्यानंतर आता ही उरलेली 2 पानं थोडीशी साईडला ठेवतीये, जेणेकरून आपला रोल आणखी थोडासा जास्त मोठ्या आकाराचा तयार होईल. तुम्हाला जमत असेल तर ही पद्धत वापरा, नाहीतर रेग्युलर पद्धतीने एकावर एक संपूर्ण पानं ठेवूनच ही वडी बनवून घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. आता आपण याचा रोल कसा बनवायचा ते बघूयात. तर याच्या ज्या साईड्स आहेत ना, त्या पहिले दुमडवायच्या, म्हणजे चारही बाजूच्या साईड नाही, तर फक्त 2 ज्या उभ्या साईड आहेत त्या दुमडवायच्या. त्यांना थोडंसं बेसन पीठ लावायचं या पद्धतीने, म्हणजे मग आपली आळूवडी उलगडणार नाही, अगदी घट्ट असा रोल तयार होईल. लेअर देखील जास्त तयार होतील. आता ही जी पानं आहेत ना, ती थोडीशी प्रेस करून चिकटवायची, जेणेकरून यामध्ये हवा देखील अजिबात राहणार नाही. दोनही दुमडवलेल्या बाजूंना थोडंसं बेसन पीठ लावल्यानंतर लगेच याचा रोल बनवायला सुरुवात करायची. रोल बनवताना देखील थोडासा घट्टसर गुंडाळी करा, यामुळे आपल्या वड्या तेलात गेल्यानंतर अजिबात सुटणार नाहीत. तर बघा खूप छान असा जाडजूड मस्त एकदम घट्ट असा आपला हा आळूवडीचा रोल तयार झाला आहे. सेम पद्धतीने आणखी एक आळूवडीचा रोल मी बनवून घेणार आहे. आळूवडीचं जे शेवटचं टोक असेल ना, ते फक्त थोडंसं बेसन पीठ लावून व्यवस्थित चिकटवून द्या. बघा काय मस्त असा आपला हा रोल तयार झाला. सेम पद्धतीने दुसराही आळूवडीचा रोल तयार करून घेतलेला आहे. आता लगेचच आळूवड्या कट करून घेऊ. तर या वड्या कट करण्यासाठी धारदार सुरीचाच वापर करायचा आहे, जेणेकरून वड्या पटापट व्यवस्थित कापल्या जातील. तर बघा अगदी छान अशा व्यवस्थित या वड्या कट केल्या जात आहेत. या वड्या कापताना जास्त जाडही कट करायच्या नाही, शक्य तेवढ्या पातळ कट करायच्या, जेणेकरून तळलेल्या वड्या खूप जास्त काळापर्यंत असून अशाच कुरकुरीत राहतील, त्या व्यवस्थित आतपर्यंत कच्च्या न राहता तळल्या जातील. आता तयार झालेल्या वड्यांना बऱ्याच जणांना ताज्या ताज्या तळून खायला आवडतात. तर त्यांनी काय करायचं, तयार केलेला हा आळूवडीचा रोल फ्रीजमध्ये ठेवायचा, ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी, आणि ज्या वेळेला आपल्याला आळूवडी तळायची असेल, कापायची असेल, त्याच्या जस्ट अगोदर एखादं मिनिट हे काढायचं आणि लगेचच कापायला घ्यायचं, जास्त वेळ दवडायचा नाही. वड्या कापल्याबरोबर लगेचच तळायला घ्यायच्या. अतिशय मस्त खमंग कुरकुरीत या वड्या तळल्या जातात आणि कापताही येतात. संपूर्ण वड्या आपल्या कापून तयार झाल्या आहेत. या तळायच्या कशा ते बघूयात. तर बघा, वड्या तळण्याकरिता तेल हे नेहमी मध्यम गरमच घ्यायचं. गॅसची फ्लेम देखील मध्यम ते कमीच ठेवायची सुरुवातीची 10 मिनिटांकरिता. आता यामध्ये पटापट वड्या सोडायच्या आहेत. वड्या सोडताना त्या थोड्याशा मोकळ्या करायच्या, कारण या वड्या ओलसर आहेत, तर त्या म्हणजेच त्यांची लेअर एकमेकांना चिकटलेली असतात, ती थोडीशी मोकळी करून द्यायची आणि मगच वडी तेलात सोडायची. आता कढईत मावेल इतक्या 5 ते 6 वड्या मी एका वेळेला कढईमध्ये सोडलेल्या आहेत. आता या वड्या जोपर्यंत तळून तेलावर तरंगायला लागत नाही, तोपर्यंत झाऱ्याने अजिबात यांना हलवायचं नाही. या पद्धतीने ज्या वेळेला वड्या तेलावर हलक्याच्या तरंगायला लागतील, त्याच वेळेला तुम्ही या पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायच्या. जोपर्यंत यातील बऱ्यापैकी बुडबुडे कमी होत नाही आणि यांना छान असा डार्क रंग येत नाही, तोपर्यंत या खमंग खरपूस तळून घ्यायच्या आहेत. या वड्या अजिबात न वाफवता छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या असल्यामुळे भरपूर काळापर्यंत टिकतात. एकदाच बनवून तुम्ही महिनाभर देखील खाऊ शकता. फक्त या वड्या स्टोअर करताना हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायच्या, आणि हो, महत्त्वाचं म्हणजे वड्या थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरायच्या, यामुळे त्या जास्तीत जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहतात. तयार झालेल्या वड्या टाइमपासासाठी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये देखील बनवून नेऊ शकता.
पौष्टिक नाश्ता आहे, बाहेरचा नाश्ता खाण्यापेक्षा तर बेटरच आहे. सेम पद्धतीने उरलेल्या वड्या देखील पटापट तळून घेऊयात. आता या वड्या तळल्यानंतर जर त्या नरमच राहिल्या, तुम्हाला असं वाटते की आतमध्ये या कच्च्याच आहे, तर पुन्हा एकदा फुल गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटाकरिता तळून घ्या. खूप छान या मस्त कुरकुरीत तळल्या जातात. तर बघा, अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये गुजराती स्टाईल पाथरावडी आपली तयार झाली आहे. सेम रेसिपी मी 3 वर्षांपूर्वी देखील तुमच्यासोबत शेअर केली होती. तिला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे म्हटलं चला पुन्हा एकदा हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. कारण आता आपल्या चॅनलवर आणखी भरपूर सारे सबस्क्रायबर नव्याने जोडले गेले आहेत. तर तुम्ही कधी यापूर्वी या पद्धतीची कुरकुरीत अळूवडी ट्राय केली होती का, खाल्ली होती का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे अळूवडी जास्तीत जास्त काळापर्यंत कुरकुरीत टिकवण्याकरिता हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा. आता ही वडी बघा काय मस्त खमंग तळली गेली आहे. आवाजावरून लक्षात येत असेल, खूप छान अशी कुरकुरीत आहे. तोडूनही दाखवते बघा. हिने अजिबात तेल देखील पिलेलं नसल्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती आवर्जून ही वडी खाऊ शकतो. नक्की ट्राय करून बघा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा चटपटीत चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.